नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये बघूया मित्रांनो की मराठी विषयाचे मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात बघा. ठीक आहे. तर आपण पाहतो की आता मे महिन्यामध्ये, ठीक आहे, मे 2026 मध्ये तुमची मुख्य परीक्षा आहे. आता त्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला आपण जेव्हा पाहणार की कंबाईंड ग्रुप बी मुख्य परीक्षा, कंबाईंड ग्रुप सी मुख्य परीक्षा, अशा दोन्ही परीक्षांसाठी महत्त्वाचं असणार आजचं लेक्चर आपण या ठिकाणी बघणार आहोत पहा. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, MPSC मध्ये बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, MPSC मध्ये ग्रुप बी असो, ठीक आहे, किंवा ग्रुप सी असो, यांच्या मुख्य परीक्षेला आपला जो मराठी विषय आहे, या मराठी विषयावर तुम्हाला एकूण 50 प्रश्न विचारले जातात बघा. ठीक आहे. आणि त्या 50 प्रश्नापैकी 5 प्रश्न उतार्यावरती असतात बघा. ठीक आहे. आणि राहिलेले जे 45 प्रश्न आहे बघा, तर 45 प्रश्नांमध्ये तुम्हाला काय विचारतात, तर मराठी व्याकरण आहे व या ठिकाणी आपल्याला शब्दसंग्रहावरती प्रश्न विचारले जातात बघा. ठीक आहे. येत्या लक्षात मित्रांनो पहा. ठीक आहे. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह. तर आपल्याला हे 45 पैकी 45 आपल्याला टार्गेट करायचं आहे. सोबतच आता उतारा कसा सोडवायचा, तर बघा मित्रांनो, या 5 क्वेश्चनसाठी सुद्धा आपण या ठिकाणी काही लेक्चर घेणार आहोत बघा. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया की मुख्य परीक्षेमध्ये संभाव्य प्रश्न काय असणार आहे, किंवा मागील काही वर्षांमध्ये MPSC कंबाईंड ग्रुप बी आणि MPSC कंबाईंड ग्रुप सी मध्ये मुख्य परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. तर PYQ आणि संभाव्य प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया बघा. ठीक आहे. तर आजचं लेक्चर जर तुम्ही केलं ना मित्रांनो, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी नवीन म्हटल्यापेक्षा असं समजूया की मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार आहे त्याची स्ट्रॅटेजी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बघा. ठीक आहे. चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो. बघा, एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. ठीक आहे. प्रयोगावरती हा प्रश्न दिसतो मित्रांनो बघा. ठीक आहे. आता काय म्हटलंय पहा, शिपायाकडून चोर पकडला जातो, या वाक्यातील प्रयोग रचनेचा प्रकार ओळखायचा आहे बघा. ठीक आहे. आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे, पुराण कर्मणी, शक्य कर्मणी, नवीन कर्मणी आणि कर्तव्य कर्मणी. बघा, आता असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले दिसतात आपल्याला. ठीक आहे ना. चला पहा, आता या ठिकाणी सरळ सरळ एक तुम्हाला सांगतो आहे की कर्तव्य कर्मणी हा प्रकारच तुम्हाला कुठे दिसत नाही बघा. म्हणजे जो पर्यायच नाही आहे बघा, कारण या ठिकाणी आता आपण मुख्य परीक्षेला चांगला अभ्यास करून जाणार आहोत. ठीक आहे. प्रयोगाचे प्रकार, उपप्रकार आपल्याला माहीत असतात बघा. ठीक आहे. त्यामुळे उपप्रकार आता कर्तव्य कर्मणी कुठे दिसतच नाही आपल्याला, म्हणून सर्वात पहिले त्याला कट करायचं आहे. क्लिअर बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुराण आहे का, शक्य आहे का, नवीन आहे का बघा. ठीक आहे. म्हणजे पाहल्या मी तुम्हाला आता डायरेक्ट याचं उत्तर काढून सांगू शकतो. तरीसुद्धा मी प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 5 सेकंद देणार आहोत बघा. 5 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर डोक्यातल्या डोक्यात काढायचं आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगायचं बघा. ठीक आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर, प्रश्न क्रमांक 1 नंबर टाकायचा आणि उत्तर सांगायचं. ठीक आहे. ऑप्शन नंबर कोणता, 1 2 3 4 ते तुम्हाला सांगायचं बघा. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाला मिनिमम 5 सेकंद किंवा 10 सेकंद आपण देणार आहोत. ठीक आहे. चला आता तुम्हाला उत्तर सांगायचं आहे पहिल्या प्रश्नाचं, आणि नंतर डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया की प्रयोग कशाला म्हणतात बघा. ठीक आहे. चला पहा. तर काय म्हटलंय पहा, पुराण कर्मणी येणार आहे, शक्य कर्मणी येणार आहे, नवीन कर्मणी येणार आहे. 3 पैकी कोणता प्रकार येणार, म्हणजे यांनी पहिलेच ठरवून घेतलेलं आहे की कर्मणी प्रयोगच उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे. मग कर्मणी प्रयोगाचे नियम आठवायचे, काय उत्तर आहे ते सांगायचं बघा. चला, क्लिअर, तुमची उत्तरं कमेंटमध्ये आले पाहिजे बघा मित्रांनो. ठीक आहे. आणि बघा, पुन्हा एक सांगतो आहे की व्हिडिओ जर आवडला तुम्हाला, ठीक आहे, तर नक्की लाईक करायचं आहे बघा. ठीक आहे. ओके. चला पहा, काय म्हटलं आहे बघा मित्रांनो. आता जेव्हा आपण पुराण कर्मणी पाहतो तर आपल्याला दिसते की जुने जे वाक्य असते, जुने संस्कृत मराठीमधले जे वाक्य आपल्याला पाहायला मिळते, मराठी साहित्यामधले, जुने मराठी साहित्य किंवा संस्कृत भाषेमधून हे वाक्य आलेले असतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, वाक्य कसं राहणार, जुनं वाक्य राहणार पहा, जुने वाक्य राहणार. ठीक आहे. किंवा संस्कृतमधील वाक्य राहणार बघा. ठीक आहे. कशामधले, संस्कृतमधील वाक्य राहणार, त्याला पुराण कर्मणी म्हणायचं. ओके. सेम प्रकार पुराण भावेमध्ये सुद्धा दिसतो, भावे प्रकारामध्ये सुद्धा पुराण भावे हा प्रकार आहे. मग पुराण भावे आहे का पुराण कर्मणी आहे, कसं ओळखायचं. ठीक आहे. आता जरी आता इथे कर्मणी प्रयोगच दिलेले आहे, उत्तर कर्मणी प्रयोगाच येणार आहे, परंतु जर ऑप्शनमध्ये पुराण भावे आणि पुराण कर्मणी आले तर मग काय करायचं, बरोबर आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, पुराण कर्मणीमध्ये वाक्यात कर्म असतो, पुराण भावेमध्ये वाक्यात कर्म राहणार नाही. म्हणजे वाक्यातील तुम्हाला कर्म ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. आता जुने पुराण वाक्य आहे का, नाही, त्यामुळे पुराण कर्मणी येणार नाही. ठीक आहे. पुराण कर्मणीमध्ये क्रियापदाला ज प्रत्यय असतो बघा, जुने वाक्य असते, संस्कृत वाक्य असते, संपला तुमचा पुराण कर्मणी. त्यानंतर बघा काय म्हटलं आहे, शक्य कर्मणी. आता शक्य कर्मणीमध्ये कोणतं वाक्य असते, सामर्थ्यदर्शक बघा. कोणतं वाक्य असते बघा, सामर्थ्यदर्शक वाक्य असतं. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सामर्थ्य असते बघा, म्हणजे वाक्यामध्ये शक्यता सुचवलेली असते. ठीक आहे. म्हणजे वाक्यामध्ये जो कर्ता असतो, जो कार्य करतो, तर त्यामध्ये शक्यता सुचवलेली आपल्याला दिसते बघा वाक्यामध्ये. ठीक आहे. आता शिपायाकडून चोर पकडला जातो, यामध्ये शक्यता दाखवलेली आहे का, नाही बघा. ठीक आहे. येत्या लक्षात. तर काय म्हटलंय पहा, वाक्यामध्ये शक्यता नाही. किंवा क्रियापदाला काय असते बघा, तर अव प्रत्यय असतो, अव प्रत्यय असतो. आहे का वाक्यामध्ये क्रियापदाला
पकडला जातो हे क्रियापद आहे. तर क्रियापदाला व अव अवव असे प्रत्यय आहेत का? नाही. ठीक आहे, म्हणजे हा शक्य कर्मणी सुद्धा नाही. मग राहिला कोणता? या ठिकाणी उत्तर आपल्याला शो होते बघा, नवीन कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग पहा, तर नवीन कर्मणी प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळते. आता मित्रांनो, नवीन कर्मणी प्रयोग कशाला म्हणायचं बघा. ठीक आहे, तर थोडं या ठिकाणी बघूया मित्रांनो. नवीन कर्मणी प्रयोग सरळ सरळ तुम्हाला सांगतो मी, पहा. ठीक आहे, तर जो कर्ता असतो वाक्यामध्ये, कर्त्याला कडून प्रत्यय असतो बघा. काय असतो? कर्त्याला कडून प्रत्यय असतो. आहे का चेक करा. शिपायाला कडून प्रत्यय आहे. येत्या लक्षात, कर्त्याला कडून प्रत्यय आहे. त्यानंतर वाक्यामध्ये जे कर्म असते, तर कर्म कसं राहते? प्रथमा विभक्तीमध्ये राहते. बरोबर आहे, कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी प्रथमांत असते बघा, म्हणजे कोणत्याच प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. त्यानंतर बघा काय म्हटलंय. ठीक आहे, आता क्रियापद बघा मित्रांनो, काय म्हटलंय? क्रियापद. बरोबर आहे, क्रियापद कसं राहते? तर भूतकाळामध्ये राहते बघा. कशामध्ये राहते? तर भूतकाळी क्रियापद राहते बघा. ठीक आहे, हे 3 सिम्पटम्स जर दिसत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतो बघा. ठीक आहे, येत्या लक्षात मित्रांनो. आता हे झालं आपल्या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर बघा. ठीक आहे, आणि यामध्ये सर्व ऑप्शन सुद्धा चेक केले मित्रांनो. काय करूया बघा. ठीक आहे, फक्त प्रश्नांची उत्तर पाहणं आपला उद्देश नाही, तर त्या प्रकरणाची रिव्हिजन करणं. तो प्रश्न ज्या प्रकरणावरती आलेला आहे तो त्या प्रकरणावरती रिव्हिजन करणं हा आपला मुख्य उद्देश आहे. क्लिअर मित्रांनो. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आलेला आहे हा कशावर आलेला आहे? प्रयोग या टॉपिकवर आलेला आहे. ठीक आहे, तर प्रयोगावरती आपल्याला या ठिकाणी आता प्रश्न बघायचा आहे पहा. ठीक आहे, चला पहा. तर ओके, चेक करूया प्रयोगाचे शॉर्ट ट्रिक काय आहेत. ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, जो आपला प्रयोग आहे तर प्रयोगावरच्या शॉर्ट ट्रिक बघूया. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर एक सेकंड. ओके, प्रयोग जर म्हटलं मित्रांनो, तर बघा ऑनलाईनवर प्रश्न कुठे विचारला जातो, तर वाक्यातील कर्ता आणि कर्म यांची क्रियापदासोबत जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते त्याला प्रयोग असं म्हणतात बघा. म्हणजे यांचा संबंध जो क्रियापदासोबत असतो ना, त्याला काय म्हणायचं? प्रयोग असं म्हणायचं बघा. ठीक आहे, त्या प्रक्रियेला. आता प्रयोगामध्ये आपण जेव्हा पाहतो तर मुख्य 3 प्रकार पडतात बघा. ठीक आहे, तर पहिला प्रकार कोणता पडतो पहा. या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. ओके, दुसरा मुख्य प्रकार या ठिकाणी पडतो बघा, कर्मणी प्रयोग. पहा, सर्वांनी लक्षात घ्या, थोडी टॉपिकची रिव्हिजन होईल बघा. ठीक आहे, त्यानंतर तिसरा मुख्य प्रकार या ठिकाणी पडतो बघा, भावे प्रयोग. तर असे एकूण किती प्रकार पडतात? मुख्य प्रकार 3, भावे प्रयोग एक, तुमचा मिश्र किंवा संकरित प्रयोग हा सुद्धा एक प्रकार पडतो बघा. परंतु तो प्रकार या 3 प्रकारावरती डिपेंडेड आहे. ठीक आहे, तर म्हणून मुख्य प्रकार विचारले किती सांगायचे? 3च प्रकार सांगायचे बघा. आता 3ही प्रकार आपल्याला बघा या ठिकाणी सहज लक्षात ठेवता येईल. ओके, आता बघा काय म्हटलेलं आहे, तर कर्तरी प्रयोगामध्ये प्रयोगामध्ये 3च गोष्टी पाहणार आपण, कर्ता, कर्म आणि क्रियापद. तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा बघा, तर लक्षात ठेवा, कर्ता, त्यानंतर कर्म आणि त्यानंतर क्रियापद, या 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा. ठीक आहे, कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे. कर्तरी प्रयोग म्हटलं तर कर्ता हा प्रथमांत राहणार. बरोबर आहे, म्हणजे प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय नसतो, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कोणती विभक्ती? तर प्रथमा विभक्ती बघा. ठीक आहे, कर्त्याला कोणती विभक्ती? प्रथमा विभक्ती. झालं, कर्त्याला प्रत्यय नसेल, डायरेक्ट बिनधास्तपणे तुम्ही कर्तरी प्रयोग म्हणू शकता. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचा वापर करू शकता बघा. ठीक आहे, त्यानंतर बघा कर्म जर म्हटलं पाहता, कर्तरी प्रयोगामध्ये 2 प्रकार दिसतात. 2 प्रकार आहे बघा. कोणते कोणते प्रकार आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर पहिला प्रकार कोणता आहे, तर सकर्मक कर्तरी. बघा या ठिकाणी सकर्मक कर्तरी प्रयोग, आणि दुसरा जो आहे तो आहे अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी. आता सकर्मक कर्तरी काय सांगतो बघा मित्रांनो, तो वाक्यामध्ये कर्म पाहिजेच, वाक्यामध्ये कर्म पाहिजेच, वाक्यामध्ये कर्म पाहिजेच. बरोबर आहे. अकर्मक जर म्हटलं तर वाक्यामध्ये कर्म नसतो, वाक्यामध्ये कर्म नसतो. ठीक आहे, लक्षात राहील का बघा. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कर्म. सकर्मक म्हटलं तर कर्म असतो आणि अकर्मक म्हटलं तर कर्म नसतो. क्लिअर, हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. दुसरा, सकर्मकमध्ये पहा, क्रियापद नेहमी वर्तमान काळामध्ये राहतो बघा. कशामध्ये राहतो, तर क्रियापद नेहमी वर्तमान काळामध्ये राहतो. आणि अकर्मक कर्तरी प्रयोग म्हटलं तर क्रियापद नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, 3ही काळात असू शकते. 3 पैकी कोणत्याही काळात, वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ. मग लक्षात काय ठेवायचं, 3ही काळ या ठिकाणी प्रेझेंट असू शकतात. ओके, म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, 3 पैकी कोणताही एक काळ अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बघा. ठीक आहे, 2 प्रकार सुद्धा या ठिकाणी क्लिअर झाले. आता कर्तरी प्रयोगामध्ये जर कर्म असलं तर त्याला सकर्मक कर्तरी म्हणतात. मग कर्म कसं राहणार, तर पहा लक्षात ठेवायचं, नेहमीसाठी कर्माला एकतर प्रथमा विभक्ती राहणार आहे किंवा द्वितीय विभक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो बघा. ठीक आहे, जास्तीत जास्त लागेल तर कोणती लागू शकते, द्वितीय लागू शकते, नाहीतर प्रथमाच असते बघा. ठीक आहे, आणि क्रियापद कसं राहते आताच सांगितलं. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सकर्मक कर्तरी प्रयोग म्हटलं तर वर्तमान काळ, अकर्मक कर्तरी प्रयोग म्हटलं तर 3ही काळामध्ये क्रियापद असू शकते. संपला तुमचा कर्तरी प्रयोग मित्रांनो. याच्या बाहेर प्रश्न येणारच नाही बघा तुम्हाला.
येत्या लक्षात? क्लिअर झालं? बघा कर्तरी प्रयोग एकदम शॉर्टकटमध्ये पाहिला. त्यानंतर बघा कर्मणी प्रयोग काय म्हणतो मित्रांनो. बघा आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये मुख्य दोन प्रकार पडतात. एक प्रधान कर्तृक कर्मणी, एक गौण कर्तृक कर्मणी. बरोबर आहे. आता गौण कर्तृक कर्मणीमध्ये चार प्रकार पडतात. समापन कर्मणी, पुराण कर्मणी, शक्य कर्मणी, नवीन कर्मणी. बरोबर आहे. परंतु कर्मणी प्रयोगाचे जेव्हा आपण मुख्य प्रकार किंवा मुख्य नियम जर म्हटलं तर कोणते आहे बघा, मुख्य शॉर्टकट कोणते आहेत ते जर बघायचे असले तर या ठिकाणी कोणते पाहणार बघा. ठीक आहे. तर यामध्ये बघा कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला सेम कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे बघा. ठीक आहे. आता बघा कर्ता जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं कर्त्याला प्रत्यय पाहिजे, म्हणजे प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो. बरोबर आहे. तृतीयेचा किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो बघा. ठीक आहे. कुठे? प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये. ओके. त्यानंतर कर्म जर म्हटलं मित्रांनो, कर्म वाक्यात कर्मणी प्रयोगामध्ये पाहिजेच. बघा लक्षात ठेवायचं आपल्याला काय पाहिजे, वाक्यात कर्म असलंच पाहिजे बघा मित्रांनो. ठीक आहे. आणि कर्माला कोणती विभक्ती राहणार तर बघा लक्षात ठेवा, प्रथमा विभक्ती, कोणताच प्रत्यय लागत नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कोणताच प्रत्यय लागणार नाही बघा मित्रांनो. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर बघा क्रियापद जर म्हटलं कर्मणी प्रयोगातलं तर कसं राहणार, मोस्ट ऑफ कसं राहणार आहे तर लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी भूतकाळ. बघा लक्षात ठेवायचं भूतकाळ किंवा जास्तीत जास्त ते राहणार विद्यार्थी. विद्यार्थी म्हणजे काय तर क्रियापदाला वाविवे प्रत्यय राहणार आहे बघा. ठीक आहे. तर क्रियापद म्हटलं तर भूतकाळ किंवा विद्यार्थी राहणार आहे मित्रांनो. येत्या लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. चला तर हे झाले तुमचे कर्मणी प्रयोगाचे. आता काय झालं बघा, कर्मणी प्रयोगामध्ये प्रकार पडतात. ठीक आहे. हे तर सर्व सिम्पटम्स कर्मणी प्रयोगाचे झाले पूर्ण प्रकारांचे. प्रधान कर्तृक कर्मणी सुद्धा याच्यामध्ये झाला. आता समापन कर्मणी जेव्हा आपण याचे प्रकार पाहतो तर बघा काय म्हटलंय, समापन. आता समापन कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी जेव्हा आपण पाहतो मित्रांनो तर त्यामध्ये वैशिष्ट्य कोणते आहे बघा, या ठिकाणी थोडं लक्षात ठेवूया. ठीक आहे. जो कर्ता असतो समापन कर्मणीचा तर कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो बघा. कर्त्याला चाचीचे प्रत्यय लागलेला असतो, षष्ठीचा प्रत्यय, कर्त्याला चाचीचे प्रत्यय लागलेला असतो बघा मित्रांनो. आणि समापन कर्मणीमध्ये क्रियापद कसं राहते तर क्रियापद उनहून या ठिकाणी प्रत्यय लागलेले असतात. क्रियापदाला उनहून असे प्रत्यय लागलेले असतात. ठीक आहे. येत्या लक्षात कशाला तर क्रियापदाला. बस संपला तुमचा समापन कर्मणी प्रयोग. कर्ता षष्ठीचा प्रत्यय, चाचीचे आणि क्रियापद उनहून प्रत्यय राहणार बघा, संयुक्त क्रियापद राहणार आहे. ओके. त्यानंतर पाहतो शक्य कर्मणी जर म्हटलं तर वाक्यामध्ये शक्यता असते, क्रियापदाला वाविवे प्रत्यय लागलेला असतो, व अव अवव असे प्रत्यय लागलेले असतात. कशामध्ये? शक्य कर्मणीमध्ये मित्रांनो. ठीक आहे. वाक्यामध्ये शक्यता असते, सामर्थ्यदर्शक वाक्य असते बघा. आणि त्यानंतर पुराण कर्मणी आपण थोड्या वेळ आधीच पाहिलेला आहे. ठीक आहे. आणि नवीन कर्मणी म्हटलं तर त्याचं आपण उत्तरच, आपला प्रश्नच तो आहे. येत्या लक्षात मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे वाक्य प्रकार आपल्याला कर्मणीमध्ये पाहायला मिळतात. मुख्य तुम्हाला फक्त हे तीनच नियम लक्षात ठेवायचे. एवढी जरी लक्षात ठेवले ना प्रत्येक प्रकार तुम्ही सोडवू शकता. आणि कर्मणी प्रकाराच्या प्रकार उपप्रकारामध्ये प्रत्येक ठिकाणी एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे कर्म. ठीक आहे. तर कर्म वाक्यात पाहिजेच आणि तो प्रथमांत असते. आणि वाक्य कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते बघा. वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचनानुसार काय बदलते? क्रियापद बदलते. त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. आणि कर्तरी प्रयोगामध्ये मित्रांनो कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदामध्ये जर बदल होत असेल तर त्याला 100% काय म्हणायचं आहे तुम्हाला? कर्तरी प्रयोग म्हणायचा आहे बघा. ठीक आहे. दोन प्रयोग या ठिकाणी क्लिअर झाले. त्यानंतर बघा जेव्हा आपण भावे प्रयोग पाहतो मित्रांनो, बघा काय पाहतो? भावे प्रयोग पाहतो. तर भावे प्रयोगामध्ये तीन मुख्य प्रकार दिसतात आपल्याला. प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे आणि कोणता? अकर्तृक किंवा ज्याला भावकर्तृक असं म्हणतो. ठीक आहे. येतं लक्षात? मग प्रधान कर्तृकमध्ये दोन प्रकार पडतात, सकर्मक भावे, अकर्मक भावे. गौण कर्तृकमध्ये पुन्हा चार प्रकार पडतात, समापन भावे, शक्य भावे, पुराण भावे, नवीन भावे. येता लक्षात? या प्रकारांमध्ये वाक्यात कर्म नसतो बघा. ठीक आहे. फक्त तुम्हाला समापन भावेमध्ये वाक्यामध्ये कर्म दिसेल मित्रांनो. ठीक आहे. आणि सर्वात शेवटचा जो प्रकार आहे भावकर्तृक किंवा अकर्तृक, तर त्यामध्ये वाक्यामध्ये कर्ता नसतो मित्रांनो. कर्ता नसेल तर कर्मही नसतो, फक्त क्रियापद असते बघा मित्रांनो. आणि क्रियापदाचा भावच काय सांगते तर तुम्हाला या ठिकाणी कर्ता कोणता आहे वाक्याचा तो सांगत असतो बघा. ठीक आहे. येतं लक्षात? आता काय झालेलं पहा, इथे सुद्धा भावे प्रयोग कसा ओळखायचा, शॉर्टकट पद्धत. आता तुम्हाला या ठिकाणी बघा कर्ता आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी एक सेकंद. ओके. तर कर्ता आहे, त्यानंतर बघा कर्म आहे आणि एक गोष्ट म्हणजे एक सेकंद, कर्ता आहे, कर्म आहे, त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी क्रियापद पाहायला मिळतो. तीन गोष्टीवरून तुम्हाला भावे प्रयोगाचा कोणताही प्रकार कसा ओळखायचा. ठीक आहे. तर बघा भावे प्रयोगामध्ये जो कर्ता असतो कर्त्याला प्रत्यय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो. वाक्यात कर्म असेल तर कर्माला सुद्धा
प्रत्यय असतो, प्रत्यय असतो मित्रांनो बघा. आणि क्रियापद कसं राहते मित्रांनो भाव्य प्रयोगामध्ये, तर बघा काय म्हटलेलं आहे, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी, एकवचनी आणि एकारांत राहणार, एकवचनी आणि एकारांत राहणार. अरे म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं या सर्व गोष्टीचा अर्थ काय आहे, तर क्रियापदाला एक मात्रा राहणार बघा. ठीक आहे, तर हे आहे तुमचा भाव्य प्रयोग. तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग इन शॉर्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा मित्रांनो. ठीक आहे, तर हा होता प्रयोगाबद्दलचा अतिशय कमी वेळामध्ये जो विद्यार्थ्यांना वाटतो की अतिशय किचकट टॉपिक आहे, बरोबर आहे, प्रयोगावरती आमचा प्रश्न चुकतो, तर नाही मित्रांनो बघा. ठीक आहे, अत्यंत सोपा प्रकार. आणि हे 3 प्रकार जर तुम्हाला समजले असेल तर त्यानंतर असं तुमचा मिश्र प्रयोग किंवा त्या ठिकाणी संकरित प्रयोग आपण त्याला म्हणतो बघा मित्रांनो. त्यामध्ये कर्तृकर्म संकर, कर्तृभाव संकर, कर्मभाव संकर, बरोबर आहे, आणि कर्तृकर्म भाव संकर अशा प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कशामध्ये, मिश्र प्रयोगामध्ये. ठीक आहे, त्यावर सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न घेऊया मित्रांनो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी राईट उत्तर आपलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन नंबर 3 मध्ये मित्रांनो. तर हा होता तुमचा पहिला प्रश्न. ठीक आहे, तर एकच उद्देश आहे बघा, एका प्रश्नाच्या माध्यमातून आपला जो प्रश्नामध्ये विचारलेला टॉपिक आहे तो कव्हर झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यांचं संपूर्ण समाधान आणि आपलं बरोबर उत्तर कोणतं आहे. ठीक आहे, तर हे सर्व सांगण्याच्या मागचं कारण असं, कारण जेव्हा मुख्य परीक्षेमध्ये आपण प्रश्न पाहतो मित्रांनो, तर त्यांची लेवल अशा प्रकारची असते आणि आपल्याकडे वेळ कमी असतो बघा. 60 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणून आपल्याला मराठीला अत्यंत कमी वेळेमध्ये सोडवायचं आहे, कारण दुसरं पोर्शन तुमचं इंग्लिशचं आहे बघा मित्रांनो. इंग्लिशला तुम्हाला थोडा वेळ लागतो. ठीक आहे, मोस्ट ऑफ विद्यार्थी असे आहे की इंग्लिशमध्ये थोडं वाचताना, समजताना, उत्तर काढताना थोडा वेळ लागतो. तर मग मराठी आपली मातृभाषा आहे, आपली घरची भाषा आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मराठीमध्ये घ्यावं लागेल, तेव्हा मुख्य परीक्षेमध्ये आपला रिझल्ट चांगला निघतो बघा मित्रांनो. ठीक आहे, चला बघा, पाहायचा आहे आपल्याला दुसरा प्रश्न. ठीक आहे, चला बघा, आणि व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की सर्वांनी लाईक करायचा आहे बघा मित्रांनो, आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगायचं आहे. ठीक आहे, आणखी तुम्हाला याच्यापेक्षा आणखी काही ॲडिशनल माहिती पाहिजे किंवा सफिशियंट आहे, किंवा तुम्हाला जे काही बोलायचं असेल कमेंटमध्ये तुम्ही अभ्यासाशी रिलेटेड किंवा प्रश्नाशी रिलेटेड, टॉपिकशी रिलेटेड कमेंट करू शकता बघा मित्रांनो. ठीक आहे, ओके, चला पहा. बघा या ठिकाणी प्रश्न दिसतोय आपल्याला. काय म्हटलं आहे पहा, की च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा आणि ही, तर कोणती शब्दयुगी अव्यय आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, कोणता प्रकार विचारलेला मित्रांनो पहा, तर या ठिकाणी शब्दयुगी अव्ययावर प्रश्न विचारला गेलेला आहे बघा. ठीक आहे, तर बघा तुम्हाला मी सांगितलेले 5 ते 10 सेकंद मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देणार आहोत. हेतुवाचक, कैवल्यवाचक, विरुद्धवाचक, शुद्ध, शब्दयोगी. ठीक आहे, चला बघा, फास्टमध्ये उत्तर सांगायचं मित्रांनो. ठीक आहे ना. चला ओके, सर्वात पहिले बघा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर एकदम सोपी कन्सेप्ट आहे, सर्वांना माहिती आहे तुम्हाला. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर नामाला जोडून येणारे जे प्रत्यय असतात, बरोबर आहे. ठीक आहे, वाक्यामध्ये नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येणाऱ्या प्रत्ययाला आपण काय म्हणतो आहे, शब्दयोगी अव्यय असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, वाक्यामध्ये जर शब्दयोगी अव्यय नसेल तर वाक्य हे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, मग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी या अव्ययांचा वापर केला जातो. ठीक आहे, तर ही मुख्य कन्सेप्ट आहे. शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडूनच येतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं, शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, ही शब्दांची काय आहे, तर अविकारी शब्दजाती आहे बघा. ठीक आहे, कोणती, शब्दयोगी अव्यय. ओके, बघा आता या ठिकाणी 4 प्रकार आपल्याला दिलेले दिसतात पहा. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा. ठीक आहे, ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत बघा. ठीक आहे, तर बघा बोलता बोलता मी तुम्हाला उत्तर सुद्धा सांगितलेलं आहे बघा काय आहे. तर काय आहे बघा, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल मित्रांनो की शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, आणि शब्दयोगी अव्यय लागल्याच्या नंतर नामाचं सामान्य रूप होते बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा सामान्य रूप ही कन्सेप्ट आहे पहा. ठीक आहे, सामान्य रूप बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सामान्य रूप, कारण शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागल्याच्या नंतर ठीक आहे काय होते, नामाचे सामान्य रूप होते बघा. काय होते, नामाचे सामान्य रूप. जसं आपण काय म्हणतो पहा. ठीक आहे, आता एक शब्द आहे झाड, बघा एक शब्द आहे झाड,
बरोबर आहे. आणि हा शब्द मी आता वाक्यामध्ये वापरतो बघा. काय म्हटलेलं आहे पहा, पक्षी झाडावर बसला. काय म्हटलेलं आहे, पक्षी झाडावर बसला. ठीक आहे ना. आता मूळ शब्द कोणता आहे, झाड. वाक्यामध्ये झाड शब्द जेव्हा वापरला आपण तर त्याला वर हा एक प्रत्यय लागला, याला शब्दयोगी अव्यय म्हणतात बघा. आता झालंय काय बघा मित्रांनो, इथं तुम्हाला एक दिसेल की झाड शब्दाला, ठीक आहे, शब्दयोगीचा प्रत्यय लागल्याच्या नंतर या मूळ रूपामध्ये जो बदल झाला बघा, कोणता झाला, झाडचं काय झालं, झाडा. बघा काय झालेलं आहे, झाडचं झाडा. तर झाड या शब्दाचं सामान्य रूप या ठिकाणी काय झालेलं आहे, झाडा. याला काय म्हणतात, सामान्य रूप म्हणतात बघा. तर नामाला विभक्तीचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागल्याच्या नंतर मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात बघा. ठीक आहे. तर हे काय झालं बघा, आपल्याला सामान्य रूप नाही बघायचं आहे, कारण प्रश्न तशा क्वालिटीचा आलेला आहे बघा या ठिकाणी. ठीक आहे. तर काय झालेलं आहे, नामाला प्रत्यय लागल्याच्या नंतर त्यामध्ये जर बदल होत असेल तर त्याला सामान्य रूप असं म्हणतात बघा. म्हणजे शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागल्याच्या नंतर नामाचे सामान्य रूप होते. क्लिअर, येत आहे लक्षात. ही झाली एक कन्सेप्ट. आता हे सुद्धा काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे बघा. येत आहे लक्षात. आता त्यामधला एखादा शब्दयोगी अव्यय आपण वापरूया. जसं सुद्धा हा शब्द आहे. ठीक आहे. सुद्धा हा काय आहे, एक प्रत्यय आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, एक शब्द आहे आई. आई हा शब्द आहे, हा एक नाम आहे बघा. येत आहे लक्षात. ठीक आहे. आता हा शब्द जसा आपण झाड हा शब्द वाक्यामध्ये वापरला तसं आई हा शब्द वाक्यामध्ये वापरूया. ठीक आहे. आई सुद्धा मंदिरात जाऊन येणार. आई सुद्धा मंदिरात जाऊन येणार. तर बघा यामध्ये काय म्हटलं आहे आपण, आईला कोणता प्रत्यय लागला आहे, सुद्धा. आई सुद्धा मंदिरात जाऊन येणार. आई सुद्धा, बघा काय म्हटलेलं आहे, आई सुद्धा मंदिरात जाऊन येणार. बरोबर आहे. आता मूळ शब्द आहे आई आणि वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा. ठीक आहे. बघा मूळ शब्दाला शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागल्याच्या नंतर मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. बरोबर आहे. आता मूळ शब्द इथे सुद्धा वापरलेला आहे. याला सुद्धा हा शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागलेला आहे, परंतु आईचं या ठिकाणी आईच आहे बघा. आईचं आईच आहे. आईचं आया, ठीक आहे, आहे असं काही झालेलं आहे का, नाही. बरोबर आहे. म्हणजे काय झालं आहे, मूळ शब्दाला नामाला शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागल्याच्या नंतर मूळ शब्दामध्ये किंवा मूळ नामामध्ये जर बदल होत नसेल तर अशा प्रकारच्या शब्दयोगी अव्ययांना काय म्हणायचं मित्रांनो, तर त्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं बघा. काय म्हणायचं आहे, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं आहे बघा. ठीक आहे. आणि या कन्सेप्टवर बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा मित्रांनो. म्हणून यावेळेस सुद्धा मुख्य परीक्षेमध्ये या टॉपिकवर हा असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, याची संभाव्यता आहे बघा. ठीक आहे. येत्या लक्षात तुम्हाला काय पाहिलेलं आहे आपण की शब्दयोगी अव्यय काय सांगतो आपल्याला, शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतो. बरोबर आहे. आणि शब्दाला जोडून आल्याच्या नंतर त्या शब्दाचे काय होते, सामान्य रूप होते बघा. काय होते, सामान्य रूप. झाडचं झाडा. मग आईचं आईच राहिलेलं आहे. इथं आईमध्ये काही बदल झाला का, नाही. मग शब्दयोगी अव्ययामध्ये असे काही शब्दयोगी अव्यय आहेत की ते शब्दाला जोडून आले तरीही शब्दामध्ये काहीच बदल होत नाही. तो शब्द जसाच्या तसाच राहतो. शब्दामध्ये कोणताच एक बदल होत नाही. मग अशा वेळेस या शब्दयोगी अव्ययांना काय म्हणायचं आहे, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं आहे बघा. म्हणजे यानुसार उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4. येत आहे मित्रांनो लक्षात. ठीक आहे. म्हणजे हे अशा प्रकारचे शब्द जेव्हा वाक्यामध्ये वापरतात त्याला काय म्हणायचं, तर शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं आहे. अत्यंत छोटासा टॉपिक होता मित्रांनो बघा, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी पुढचा सुद्धा प्रश्न पाहूया. ठीक आहे. या ठिकाणी बघा अत्यंत जबरदस्त असा एक प्रश्न आलेला आहे बघा आणि म्हणीवर प्रश्न विचारलेला आहे बघा. काय म्हटलेलं आहे पहा, दिलेल्या पर्यायांमधून पुढील म्हणींचा अर्थ ओळखायचा आहे पहा. ठीक आहे. पुढे मन दिलेली आहे, त्याचा अर्थ ओळखायचा आहे. केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी. बघा काय म्हटलं आहे, केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी. ठीक आहे. या म्हणीचा अर्थ काय होईल, तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो बघा. म्हणीवर आणि वाक्प्रचारावर आलेला जो प्रश्न आहे त्याचं काय करायचं, उत्तर कसं काढायचं बघा. अत्यंत सोपी पद्धत आहे, सांगतो. प्रश्न वाचल्याच्या नंतर म्हण वाचून घ्या, परंतु ऑप्शनवर लगेच जाऊ नका. ठीक आहे. तर बघा काय करायचं, जी म्हण आपल्याला विचारलेली असते त्या म्हणीचा पहिले स्वतः अर्थ काढा बघा. ठीक आहे. मग स्वतः अर्थ काढल्यावर काय अर्थ निघणार आहे बघा, केळीवर नारळी म्हणजे खाली केळी ठेवलेली आहे. बरोबर आहे. आणि या केळीवर वर काय ठेवलेलं आहे, नारळ ठेवलेलं आहे बघा. म्हणजे शब्दशः अर्थ जर काढला तर काय निघून आला बघा. ठीक आहे.
तर केळीवर नारळी ठेवलेलं आहे, बरोबर आहे. आणि घर चंद्रमुळी म्हणजे आपलं एक घर आहे, बरोबर आहे. आपलं काय आहे, घर आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि काय म्हटलेलं आहे त्याला, तर घर कसं आहे म्हणते, तर चंद्रमुळी आहे म्हणते. घर चंद्रमुळी म्हणजे काय, तर रात्रीचा चंद्राचा उजीड घरामध्ये पडून राहिलेला आहे बघा. चंद्राचा उजीड कुठे पडत आहे, घरामध्ये पडून राहिलेला आहे बघा. येत आहे लक्षात. म्हणजे असा अर्थ निघून राहिला, केळीवर नारळी आणि घर चंद्रमुळी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जर या शब्दशः अर्थ काढला तर आता याच्यातून काय दिसते आहे मला, पहा बरं, ठीक आहे, की घरामध्ये जर चंद्राचा उजीड पडून राहिला तर तो व्यक्ती काय आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे, हे तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे असा काहीतरी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. मग काय दिसते तुम्हाला, पहा बरं, भरपूर श्रीमंत असणे, अत्यंत गरीब स्थिती असणे, अत्यंत कष्ट असणे, खूप आराम असणे, बरोबर आहे. तर आता चारपैकी काय उत्तर येणार आहे बघा. ही स्टेप जर तुम्ही फॉलो केली ना, म्हण आणि वाक्प्रचार, म्हणी आणि वाक्प्रचार यावर एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही, मी तुम्हाला सांगतोय बघा. ठीक आहे, आता सांगा बरं याचं उत्तर काय येणार आहे. ठीक आहे, चला बघा, 5 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा बघा मित्रांनो. ठीक आहे ना, चला घ्या, पटापट सांगायचं आहे. अगदी बरोबर आहे पहा. कारण मित्रांनो पहा, तुमच्या डोक्यात जे आहे अगदी बरोबर. घर चंद्रमुळी, चंद्राचा उजेड घरामध्ये येऊन आला, असाही तुम्ही वापर केला तरी चालते बघा. म्हणजे काय म्हणतात, अत्यंत गरीब स्थिती असणे, बरोबर आहे. म्हणजे गरीब लोकांचे जे घरं पाहिले, ठीक आहे, जेव्हा पाहतो आपण, ठीक आहे, तर म्हणजे वरचं जे छप्पर असतं ते फाटलेलं असते, बरोबर आहे. त्यामधून चंद्राचा उजेड आतमध्ये येतो, अशा प्रकारचं. ठीक आहे, पावसाळ्यात पाऊस आतमध्ये येतो, उन्हाळ्यात ऊन आतमध्ये येते, अशा प्रकारचं. ठीक आहे, तर अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. काय उत्तर येणार आहे, ऑप्शन नंबर 2 बघा मित्रांनो. ठीक आहे, तर कशी वाटली ट्रिक तुम्हाला कमेंटमध्ये खरंच सांगायचं आहे बघा. ठीक आहे, चला बघा. आणि नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा. आता या ठिकाणी काय म्हटलं आहे की विशेषण आहे, त्यामधला प्रकार आहे संख्या विशेषण आणि त्यामधला प्रकार आहे पृथकत्ववाचक. आता पृथकत्ववाचक संख्या विशेषण कशाला म्हणायचं, त्यासाठी आपल्याला विशेषणाचा चार्ट पाठांतर असला पाहिजे बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण एक चार्ट बघू शकतो बघा. ठीक आहे, बघा मित्रांनो, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असेल त्याला म्हणायचं विशेषण. ठीक आहे, आणि तो शब्द नामाच्या अगोदर सुद्धा येऊ शकतो किंवा नंतर सुद्धा येऊ शकतो. तर स्थानावरून आपले विशेषणाचे 2 प्रकार पडतात. ठीक आहे, अधिविशेषण आणि विधिविशेषण. ठीक आहे ना मित्रांनो, चला बघा. म्हणजे असं समजा की एक नाम आहे आणि नामाच्या आधी जर एखादा शब्द नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी येत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, अधिविशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द नामाच्या नंतर येत असेल तर अशा वेळेस त्याला विधिविशेषण म्हणतात बघा. ठीक आहे, अधि आणि विधिविशेषण हे स्थानानुसार पडणारे 2 प्रकार आहेत बघा. ठीक आहे, हा वेगळा एक भाग आहे. ठीक आहे, आणि आता जे आपण पाहणार आहोत बघा, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, बघा काय म्हटलं आहे, विशेषण ही शब्दांची काय आहे, तर विकारी शब्दजाती आहे. कोणती आहे, विकारी शब्द आहे, बरोबर आहे, विकारी शब्दजाती आहे. आता विशेषणाचे मुख्य प्रकार जर मित्रांनो पाहतो आपण, तर या ठिकाणी आपल्याला पहिला प्रकार पाहायला मिळतो. कोणता प्रकार आहे पहा, तर पहिला प्रकार आहे गुणविशेषण. बघा, विशेषण पूर्ण टॉपिकच संपून जातो बघा मित्रांनो. ठीक आहे, काय म्हटलं आहे, गुणविशेषण, बरोबर आहे. नामाच्या अंगी गुण सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला गुणविशेषण म्हणतात. कडू, गोड, धूर्त, खारट, आंबट, तिखट हे सर्व काय आहे, तर गुण आहे बघा. सुंदर वगैरे, ठीक आहे, हे सर्व काय गुण आहेत बघा. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा दुसरा प्रकार पडतो या ठिकाणी आपला संख्या विशेषण. काय म्हटलेलं आहे, तर संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. म्हणजे नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला संख्या विशेषण म्हणतात. आणि एक तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो, तो आहे सार्वनामिक विशेषण. कोणता आहे तो बघा, तर सार्वनामिक विशेषण या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच काय, तर मुळात तो शब्द काय असतो, सर्वनाम असतो आणि वाक्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी वापरलेला असतो, म्हणून त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. तसं आपण म्हणतो ना की माझा बंगला, बरोबर आहे, माझा बंगला. बंगला हा शब्द काय झाला, नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी आलेला शब्द विशेषण. हा झाला विशेषण, परंतु मुळात तो सर्वनाम आहे ना, मी पासून माझा, बरोबर आहे, माझा बंगला. ठीक आहे, तुझी गाडी, बरोबर आहे. काय म्हटलंय पहा, तुझी गाडी. बघा, येत आहे लक्षात. म्हणजे तुझी हा शब्द विशेषण म्हणून वापरलेला आहे. तू पासून तुझी, येत आहे लक्षात. मग याला काय म्हणतो आपण, सर्वनामिक विशेषण. क्लिअर. आता या ठिकाणी बघा,
गुणविशेषण आणि सार्वनामिक विशेषणाचे कोणतेच प्रकार पडत नाही, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार पडतात बघा मित्रांनो. किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. ते 5ही प्रकार या ठिकाणी बघूया आपण. ठीक आहे, काहीच काळजी करू नका बघा, एकदम साध्या पद्धतीने बघणार आहोत आपण. ठीक आहे, कठीण करून मी तुम्हाला सांगणारच नाही बघा. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, 5 प्रकार पडतात. आता ते 5 प्रकार कोणते ते बघूया. पहिला प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गणनावाचक. बघा काय म्हटलेलं आहे, गणनावाचक संख्या विशेषण. बघा येत्या लक्षात. दुसरा प्रकार जर पाहतो तर दुसरा प्रकार आहे आपला क्रमवाचक संख्या विशेषण. तिसरा प्रकार या ठिकाणी बघा आवृत्तीवाचक संख्या विशेषण. बघा कोणता येतो, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, बरोबर आहे. आणि चौथा प्रकार बघा काय म्हटलेलं आहे, पृथकत्ववाचक संख्या विशेषण, बरोबर आहे. आणि सर्वात शेवटचा प्रकार जर पाहिलं तर तो येतो अनिश्चित संख्या विशेषण. बघा कोणता येतो, अनिश्चित संख्या विशेषण. ओके, तर असे 5 प्रकार पडतात संख्या विशेषणाचे मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा आता या ठिकाणी जर पाहिलं तर गणनावाचकचे पुन्हा 3 प्रकार पडतात बघा मित्रांनो. गणनावाचकचे पुन्हा 3 प्रकार. पहिला प्रकार पडतो बघा पूर्णांकवाचक. कोणता येतो, पूर्णांकवाचक, बरोबर आहे. दुसरा कोणता येतो पहा, तर दुसरा येतो अपूर्णांकवाचक, बरोबर आहे. आणि तिसरा जर प्रकार पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला दिसते साकल्यवाचक. बघा काय म्हटलेलं आहे, साकल्यवाचक. येत्या लक्षात. तर असे या ठिकाणी प्रकार आणि उपप्रकार पडतात कशाचे, संख्या विशेषणाचे. ओके, आता बघा मित्रांनो काय झालेलं आहे, आता गणनावाचकमध्ये पूर्णांक जर म्हटलं तर कोणत्या संख्या येतात. ठीक आहे, तर काही एक्झाम्पल या ठिकाणी बघूया. ठीक आहे, बघा काय म्हटलं आहे, पूर्णांक जर म्हटलं तर 1, 2, 3, 4, 5, 50, 100, बरोबर आहे. तर ज्या संख्या काय असतात, पूर्ण असतात, बरोबर आहे, त्याला काय म्हणायचं आहे, पूर्णांकवाचक संख्या विशेषण. त्यानंतर बघा काय म्हटलं आहे, अपूर्णांकवाचक कशाला म्हणायचं बघा, तर अपूर्णांकवाचक काय सांगतो बघा मित्रांनो. ठीक आहे, तर अर्धा, पाऊण, सव्वा, ठीक आहे, अशा प्रकारच्या ज्या संख्या पूर्ण नाहीत त्याला काय म्हणायचं तुम्हाला, तर अपूर्णांकवाचक, गणनावाचक संख्या विशेषण. आणि साकल्यवाचक याचा अर्थ होतो मित्रांनो सर्वच्या सर्व. साकल्यवाचक म्हटलं तर सर्वच्या सर्व, बरोबर आहे, या अर्थाने. ठीक आहे, जसं आपण म्हणतो ना की तुम्ही उभयता आमच्या घरी या, तुम्ही उभयता आमच्या घरी या. ठीक आहे, आम्ही 4ही भावंड बाहेरगावी शिकलो, 4ही, 5ही, बरोबर आहे. अशा प्रकारचे जे शब्द असतात याला काय म्हणतात, तर साकल्यवाचक म्हणतात. तर काय म्हटलं आहे पहा, साकल्यवाचक, गणनावाचक, संख्या विशेषण. तर तिन्ही प्रकार गणनावाचकचे क्लिअर झाले असेल बघा. त्यानंतर बघा क्रमवाचक जर पाहतो आपण, क्रमवाचकमध्ये काय दिसते आपल्याला. ठीक आहे, तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, ठीक आहे, याला म्हणतात क्रमवाचक मित्रांनो. बघा आणि आवृत्तीवाचक जेव्हा आपण पाहतो तर आवृत्तीवाचकमध्ये काय येते बघा. ठीक आहे, आनंद आपला कधी कधी काय होतो, द्विगुणित होतो. बघा आनंद कसा होतो, द्विगुणित, बरोबर आहे. 4दा, 5दा, बरोबर आहे. ठीक आहे, चौपट, बरोबर आहे, दुप्पट, अशा प्रकारचे जे शब्द रिपीट होतात त्याला म्हणतात आवृत्तीवाचक. काय म्हणायचं त्याला, तर आवृत्तीवाचक असं म्हणायचं बघा. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी दिसतोय आपल्याला पृथकत्ववाचक. कोणता दिसतोय पहा, तर पृथकत्ववाचक दिसतोय. पृथक म्हणजे काय, तर वेगळे करणे. पाठ करून घ्या बघा मित्रांनो, वेगळे करणे. पृथकत्ववाचक म्हणजे काय, तर वेगळे करणे. बघा काय म्हटलं आहे, तर शाळेमध्ये आपण पाहतो की शिक्षक काय करतात, समजा 50 विद्यार्थी आहे तर त्यांचे गट करतात, 5-5चे, 10-10चे, 4-4चे, 2-2चे, बरोबर आहे. तर मग या ठिकाणी काय येणार, 4-4, बरोबर आहे, 5-5, 10-10, 2-2, अशा प्रकारचे जे गट असतात त्याला काय म्हणायचं, पृथकत्ववाचक म्हणायचं बघा. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा अनिश्चित संख्या विशेषण कशाला म्हणायचं मित्रांनो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. बघा अनिश्चित म्हणजे काय, निश्चित नाही आहे बघा. ठीक आहे, आपण म्हणतो ना की मला थोडे पाणी द्या. ठीक आहे, बाबा मला काही पैसे मिळेल का, काही पैसे, मी भरपूर जेवण केलं, बरोबर आहे. काय म्हटलं आहे, भरपूर जेवण केलं. ठीक आहे, सर्व विद्यार्थी नापास झाले. येतं लक्षात. आता या शब्दांमधून काय निश्चितपणा दिसते का बघा, नाही, परंतु काहीतरी संख्या आहे बघा. काय म्हटलेलं आहे, सर्व विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी कितीतरी आहेत ना, बरोबर आहे. यालाच काय म्हणायचं, परिमाणवाचक सुद्धा तुम्ही म्हणू शकता बघा. अनिश्चित संख्या विशेषणाला परिमाणवाचक संख्या विशेषण सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. तर हे प्रकार आहेत मित्रांनो बघा कशाचे, संख्या विशेषणाचे बघा. आणि यावर प्रश्न आलेले आहे आणि येणार पण आहे बघा. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये असे काही आपण प्रश्न घेतलेले आहे की जे पुन्हा पुन्हा या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने जर आपण ते करून ठेवतो मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो बघा. ठीक आहे, आपल्याला 45 पैकी 45 व्याकरण शब्दसंग्रहामध्ये आणि उतार्यामध्ये 5 पैकी 5, टार्गेट आपलं 50 पैकी 50 असलं पाहिजे बघा. ठीक आहे, कारण पूर्वपरीक्षा कधी कधी विद्यार्थ्यांची निघत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांची निघालेली आहे मित्रांनो, तर ही
ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला गमवायची नाही. 100% मेन्समध्ये रिझल्ट आणायचाच आहे बघा. ठीक आहे, क्लिअर मित्रांनो. चला बघा, तर हे सर्व जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येत असेल, ठीक आहे, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, नक्कीच तुम्ही पास होसाल बघा. ठीक आहे, आणि ही सर्व माहिती तुम्हाला आवडत असेल ना, तर नक्कीच सर्वांनी लाईक करायचा बघा मित्रांनो. आता बघा या ठिकाणी जे आपण पाहिलेलं आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला की पृथकत्ववाचक काय केलं, वेगळे करणे. 4 4 2 2 5 5. ठीक आहे, तर या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, पृथकत्ववाचक काय दिसते पहा, 10 10चा गट. उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 4. जर अशा प्रकारे कन्सेप्ट क्लिअर असेल तर प्रश्न पाहिल्याबरोबर उत्तर देईल बघा आपण. ठीक आहे, तर काय म्हटलं आहे पहा, सहस्त्र किरणे, बरोबर आहे, हजारो किरणे म्हटलेलं आहे पहा. ठीक आहे, त्यानंतर 60वे वर्ष, बरोबर आहे, म्हणजे पहिला दुसरा तिसरा 50वा 60वा, म्हणजे 60वे वर्ष. हे काय येणार आहे, कोणतं विशेषण येणार आहे मग, क्रमवाचक. क्रमवाचक कशाचा प्रकार आहे बघा, संख्या विशेषण. क्रमवाचक संख्या विशेषण. सहस्त्र किरणे, हजारो किरणे, काय म्हटलेलं आहे, हजारो किरणे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर हजारो हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये येणार पहा बरं, हजारो किरणे. काय म्हटलेलं आहे, हजारो किरणे. आता वेगळं तर होतच नाही बघा. ठीक आहे, आता पहिला दुसरा क्रमवाचक तर झालंच. ठीक आहे, उभयता, सर्वच्या सर्व, हजारो किरणे म्हणजे काय येणार आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, साकल्यवाचक मध्ये जातो बघा. काय येतो आहे, साकल्यवाचक. साकल्यवाचक, बरोबर आहे, गणनावाचक. गणनावाचक. संख्या विशेषण. काय येतो आहे, संख्या विशेषण. दुहेरी, एकेरी, दुहेरी, चौपदरी, सहापदरी. कोणता येतो, आवृत्तीवाचक येतो बघा मित्रांनो. कोणता येतो, आवृत्तीवाचक संख्या विशेषण येतो बघा. काय येतो आहे, आवृत्तीवाचक संख्या विशेषण येतो आहे. आणि 10 10, 4 4, 5 5, 6 6 हे जर म्हटलं तर काय होते, पृथकत्व, वेगळे करणे, पृथकत्ववाचक संख्या विशेषण मित्रांनो बघा. ठीक आहे, तर प्रत्येक प्रश्न इन डिटेलमध्ये टॉपिक त्यामध्ये आपला कव्हर करण्याचा प्रयत्न चालू आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर एकही प्रश्न व्याकरणाचा चुकणार नाही बघा मित्रांनो, गॅरंटी आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, ओके, चला पहा बघूया पुढचा प्रश्न. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे पहा, गाव जळाला, गाव जळाला, मारुती गावा निराळा. या म्हणीचा अर्थ काय आहे. म्हणीबद्दल याआधी एक प्रश्न आपण सोडवला बघा मित्रांनो. 3 ते 4 प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला म्हणीवर असतात म्हणजे असतात बघा. ठीक आहे, टेक्निक वापरायची आहे बघा मित्रांनो. पहिले म्हणीचा अर्थ काढा, नंतर ऑप्शनमध्ये जा, चेक करा उत्तर काय येईल तर. ठीक आहे, चला पहा पटापट पटापट. ठीक आहे, चला बा. गाव जळाला, मारुती गावा निराळा. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, काय उत्तर येणार आहे, करेक्ट उत्तर तुम्हाला सांगायचं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे गाव जळाला म्हणजे काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे बघा. गाव जळाला म्हणजे काय झालेलं आहे, तर नुकसान झालेले आहे, बरोबर आहे. आणि काय म्हटलं आहे, मारुती गावा निराळा. आता मारुती कोणाला म्हणतात, तर मारुती या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, मारुती म्हणजे बजरंगबली हनुमान, बरोबर आहे. बघा या ठिकाणी आपण कोणता प्रश्न पाहतो, 5वा प्रश्न पाहतो, बरोबर आहे. ठीक आहे, तर गाव जळाला म्हणजे गावाचं काहीतरी नुकसान झालेलं आहे बघा. ठीक आहे, आणि मारुती गावा निराळा. आता गाव जळाला तर गावातील देव धावून येतात, गावातील लोक धावून येतात, बरोबर आहे. परंतु काय म्हटलं आहे, मारुती गावा निराळा म्हणजे नुकसान झालं परंतु काहीच पर्वा नाही असं या वाक्यामध्ये दाखवलेलं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे नुकसान झालं परंतु काहीच म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला दिसते आहे. ठीक आहे, कुणालाच काही घेणं देणं नाही असं या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. ठीक आहे, तर मग काय दिसते पहा, दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळा राहणे. बघा इथं सुद्धा तो उल्लेख आलेला आहे की दुसऱ्याचे नुकसान, गाव जळाला म्हणजे काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, मारुती गावा निराळा काहीच घेणं देणं नाही, बरोबर आहे. असं म्हणजे दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळा राहणे असं या ठिकाणी उल्लेख आहे. याला थोडं वेटिंगवर ठेवूया, बरोबर आहे. आपण अर्थ काय काढलेला आहे, आपण काढलेला अर्थच ऑप्शनमध्ये चेक करायचा बघा. ठीक आहे का, म्हणजे काहीतरी नुकसान झालेलं आहे परंतु कोणालाच काही घेणं देणं नाही असं या ठिकाणी दिसून राहिलेलं आहे. गावावर संकट आले तरी देव धावला नाही, अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला म्हणजे हे दोन्ही ऑप्शन वेटिंगवर ठेवू शकतो बघा आपण. ठीक आहे, दुसऱ्यांवर कुरघोडी करणारेच सुखी असतात. आता हा अर्थ आपण काढलाच नाही, आपण काय काढलं की कोणाच तरी नुकसान झालेलं आहे परंतु दुसऱ्यांना काही घेणं देणं नाही, असा अर्थ इथं प्रेरित होत नाही बघा.
दृष्ट कृत्य करणारे सही सलामत सुटतात, याचा सुद्धा उल्लेख येत नाही. तुम्हाला उत्तर कुठं काढायचं आहे? 1 आणि 2 मध्ये काढायचं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे नुकसान झाल्याच्या नंतर, ठीक आहे, म्हणजे ते नुकसान करून, ठीक आहे, निघून जाणे, ठीक आहे, आणि परत येणे, काय झालं म्हणायला. बरोबर आहे. मग यानुसार जर अर्थ पाहतो तर पहिल्या वाक्याचा अर्थ दिसतो आपल्याला, दुसऱ्याचे नुकसान करून नाम निराळा राहणे. ठीक आहे, नुकसान करून टाकायचं आणि वेगळंच राहायचं, मला माहीतच नाही कोणा नुकसान केलं तर. ठीक आहे, अशी प्रवृत्ती असणे म्हणजे काय, तर गाव जळाला मारुती गावा निराळा. बघा, आता अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये फॉर्म होऊ शकतो बघा मित्रांनो. ठीक आहे, चला बघा, क्लिअर. चला पाहूया पुढचा प्रश्न. सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय आहे ते सांगायचं आहे बघा. सप्तमी विभक्ती. ठीक आहे, आता अत्यंत सोपा आणि एकदम बोनस प्रश्न आहे मित्रांनो. फक्त एक चार्ट तुमच्या पाठांतर असला पाहिजे बघा. ठीक आहे, विभक्ती, तिचे प्रत्यय, एकवचन, अनेकवचनामधले आणि कारकार्थ, बस या 3 गोष्टी जर क्लिअर असल्या तर हा प्रश्न तुम्ही सहज रीतीने सॉल्व्ह करू शकता बघा. ठीक आहे, तर सप्तमी विभक्तीचा अर्थ काय असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, किंवा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो कारकार्थ काय असं सुद्धा म्हणू शकतो बघा. ठीक आहे, तर काय उत्तर येणार पहा. या ठिकाणी आपण मित्रांनो पाहतो की जर आपण विभक्ती या ठिकाणी डिस्कस करतो म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल पहा. चला पहा, विभक्ती थोडं क्लिअर करून देतो बघा मित्रांनो. विभक्ती व कारकार्थ. ठीक आहे, विभक्ती व कारकार्थ. ठीक आहे, 2 मिनिटं 2 व्याख्या सांगतो, पेपरमध्ये येऊ शकतात. विभक्ती म्हणजे काय, वाक्यातील नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापदासोबत जो संबंध असतो त्याला विभक्ती असं म्हणतात. नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापदासोबत जो संबंध दाखवते त्या प्रत्ययांना काय म्हणायचं, विभक्ती. वाक्यामधील कर्ता आणि कर्म यांचा क्रियापदासोबत दाखवणारा संबंध, ठीक आहे, दाखवणारे संबंध, ठीक आहे, याला काय म्हणायचं, कारकार्थ असं म्हणायचं. बरोबर आहे. म्हणजे नाम सर्वनामाचा क्रियापदासोबत संबंध विभक्ती, वाक्यातील कर्ता आणि कर्माचा क्रियापदासोबत संबंध त्याला कारकार्थ म्हणायचं. 2 व्याख्या 2 प्रश्न. ठीक आहे, चालेल. आणि यामध्ये बघा मित्रांनो, आता विभक्ती पाहतो आपण. बरोबर आहे, काय पाहतो पहा, विभक्ती. ठीक आहे, त्यानंतर त्याचे प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतात, प्रत्यय. बरोबर आहे. आता प्रत्यय कसे असतात तर एकवचन, एक वचनामध्ये प्रत्यय असतात, अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय असतात, अनेक वचन. ठीक आहे, कधी हे इझी प्रश्न आपल्याला वेळेवर प्रॉब्लेम करतात बघा. ठीक आहे, आणि त्यानंतर तिसरा घटक आहे बघा, कारकार्थ. ठीक आहे, तर असे एकूण आपल्याला 3 घटक विभक्तीमध्ये पाठांतर असले पाहिजे बघा. ठीक आहे, सर बघा या ठिकाणी थोडं क्लिअर करून घेऊया. बरोबर आहे, आणि हा चार्ट सर्वांनी पाठांतर करून ठेवायचा आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये आपल्याला, ठीक आहे, ॲक्युरेट जसाच्या तसा वापरता आला पाहिजे, कारण याचं काम आपल्याला कुठे आहे बघा मित्रांनो, तर याचं काम आपल्याला प्रयोगामध्ये सुद्धा आहे, हे विसरू नका. ओके, चला बघा काय म्हटलंय, तर विभक्तीमध्ये काय येते बघा, प्रथमा विभक्ती पाहायला मिळते, त्यानंतर द्वितीय विभक्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, प्रथमा, द्वितीय, तृतीय, त्यानंतर बघा चतुर्थी विभक्ती आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर कोणती, पंचमी विभक्ती आहे, पंचमी. ठीक आहे, त्यानंतर षष्ठी विभक्ती आहे बघा, सप्तमी आहे, सप्तमी, आणि त्याच्यानंतर बघा संबोधनी विभक्ती आहे, संबोधन. बरोबर आहे, अष्टमी नाही, काय घ्यायचं आहे, संबोधन घ्यायचं आहे बघा. ठीक आहे, चला ओके. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, आता बघा प्रथम विभक्तीमध्ये एक वचन असो किंवा अनेक वचन असो प्रत्यय लागत नाही. बरोबर आहे, आणि तिचा कारकार्थ काय असतो बघा मित्रांनो, काय असतो, कर्ता असतो बघा. काय असतो, कर्ता. प्रथम विभक्तीचा कारकार्थ कर्ता. त्यानंतर द्वितीय विभक्ती जर म्हटलं तर काय येते बघा, स, ला, ते, हे एक वचनामधले प्रत्यय, अनेक वचनामध्ये स, ला, ना आणि ते, हे अनेक वचनामधले प्रत्यय असतात बघा. क्लिअर. आणि कारकार्थ काय असतो मित्रांनो, तर बघा कर्म असतो बघा मित्रांनो. क्लिअर. त्यानंतर बघा या ठिकाणी दिसेल आपल्याला तृतीय विभक्ती, तर एक वचनामध्ये ने, ए, शी हे प्रत्यय असतात, अनेक वचनामध्ये निशी, ई, ही. बघा कोणते प्रत्यय असतात, नि, शी, ई, ही हे प्रत्यय असतात. बरोबर आहे. आणि कारकार्थ काय असतो, करण. ठीक आहे, म्हणजेच काय तर साधन हा शब्द लक्षात ठेवा बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. त्यानंतर बघा चतुर्थी विभक्ती म्हटलं तर पुन्हा द्वितीयचे प्रत्यय या ठिकाणी रिपीट होतात. काय म्हणतात बघा, स, ला, ते, त्यानंतर अनेक वचनामध्ये सला, नाते, सला, ना, ते. ओके. आणि कारकार्थ काय असतो मित्रांनो बघा, या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला, त्याला म्हणतात संप्रदान. काय म्हणायचं त्याला, संप्रदान. म्हणजे वाक्यामध्ये काय असेल, दान किंवा भेटीचा उल्लेख असेल त्याला काय म्हणतात, संप्रदान. आता मित्रांनो तुमचं या ठिकाणी लक्षात येत असेल, द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहेत. जर शब्दाला लागून वाक्यामध्ये आले तर कसं ओळखायचं, वाक्यामध्ये कर्माला जर सलाते, सलानाते प्रत्यय असेल तरच द्वितीय घ्यायची, आणि वाक्यामध्ये कर्माच्या व्यतिरिक्त जर सलाते, सलानाते लागत असेल तर 100% चतुर्थी.
येतं लक्षात? दोनमधून काय क्लिअर झालं? तर वाक्यामध्ये कर्माला सलाते सलाणते लागलं असेल तरच द्वितीया, आणि कर्माच्या व्यतिरिक्त सलाते सलाणते लागत असेल तर चतुर्थी बघा. ठीक आहे, बस एवढीच ट्रिक आहे बघा, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पंचमी विभक्ती जेव्हा आपण पाहतो मित्रांनो बघा, तर पंचमीमध्ये एक वचनामध्ये ऊन आणि हुन हे प्रत्यय पाहायला मिळतात, आणि अनेक वचनामध्ये सुद्धा ऊन आणि हुन हे प्रत्यय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि इथं लक्षात ठेवायचं, पंचमी जर म्हटलं तर अपादान असं म्हणतात बघा. आता अपादान म्हणजे काय? तर वाक्यामध्ये काय असेल तर दुरावा किंवा वियोग, ठीक आहे, या गोष्टींचा उल्लेख केलेला असेल तर त्याला म्हणायचं अपादान. ठीक आहे, षष्टी म्हटलं तर एक वचनामध्ये मित्रांनो काय येतात बघा, तर चाचीचे प्रत्यय येतात, आणि अनेक वचनामध्ये मित्रांनो इथं लक्षात ठेवायचं आहे चाची चेचा काय काय प्रत्यय येतात बघा, चाची चेचा. आणि कारकार्थ फक्त लक्षात ठेवायचा संबंध, काय लक्षात येते बघा, संबंध. ठीक आहे, त्यानंतर सप्तमी जर म्हटलं तर मित्रांनो लक्षात ठेवायचं त ई आ, आणि अनेक वचनामध्ये त ई आ सारखेच प्रत्यय आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि इथं कारक लक्षात ठेवायचा अधिकरण, बरोबर आहे. म्हणजे वाक्यामध्ये जर स्थळ किंवा वेळेचा उल्लेख होत असेल तरच त्याला अधिकरण म्हणायचं बघा मित्रांनो. आणि त्यानंतर संबोधन विभक्तीला, ठीक आहे, लक्षात ठेवा, संबोधन ही एक वचनामध्ये विभक्ती कधीच लागत नाही, अनेक वचनामध्ये एक प्रत्यय लागतो नो. आणि याचा अर्थ काय आहे बघा मित्रांनो, कारकार्थ काय आहे बघा, लक्षात ठेवायचं तुम्हाला. याला म्हणायचं आहे तुम्हाला हाक मारणे. ठीक आहे, हाक मारणे, हाक मारण्यासाठी हे वापरले जात असतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर थोडंफार लक्षात आलं असेल. एकदा पुन्हा सांगतो बघा मित्रांनो, हा चार्ट एकदा पाठांतर करून ठेवा, 5 मिनिटात हा चार्ट पाठांतर होतो बघा. ठीक आहे, आणि यावर येणारे प्रश्न, ठीक आहे, आपले एकदाही चुकणार नाही. आणि आपल्याला जो आता प्रश्नामध्ये विचारलेला आहे सप्तमी विभक्तीचा अर्थ काय बघा, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल सप्तमी, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय तय्या तय्या, आणि अर्थ काय आहे, अधिकरण, स्थळ किंवा वेळ. उत्तर काय येणार, अधिकरण. बघा या ठिकाणी दिलेलं आहे अधिकरण, राईट उत्तर काय येणार आहे आपलं, बरोबर उत्तर काय येणार आहे, अधिकरण. जर वाक्यात स्थळ असेल किंवा वेळ असेल तर काय असते, अधिकरण. अपादान म्हटलं तर वाक्यामध्ये काय असते, दुरावा असतो बघा, दुरावा किंवा वियोग असतात. ठीक आहे, तर त्यावेळेस काय असते, अपादान. आणि स्वामित्व म्हणजे संबंध बघा. ठीक आहे, षष्टी विभक्तीचा कारक आहे. करणकारक म्हणजेच काय, तर वाक्यामध्ये साधन असेल, बरोबर आहे, म्हणजे तृतीयचा कारक आहे. करण कशाचा कारक आहे, तर तृतीय विभक्तीचा कारक आहे बघा. अपादान जर म्हटलं तर पंचमी विभक्तीचा कारक आहे, आणि संबंध म्हटलं मित्रांनो तर लक्षात ठेवायचं षष्टी विभक्तीचा कारक आहे बघा. ठीक आहे, तर हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो, क्वेश्चनच्या माध्यमातून टॉपिक क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, आणि तुमची या ठिकाणी अतिशय छानपैकी रिव्हिजन सुद्धा होत आहे बघा. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडत असेल ना नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे बघा, आणि सोबत व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे बघा मित्रांनो. क्लिअर बघा, ओके, चला पहा. तर पाहूया पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे, बघा या ठिकाणी दिसते आपल्याला की 15 ऑगस्टला हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाले. तर अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे, म्हणजे हिंदुस्थान हा शब्द अधोरेखित केलेला आहे. या शब्दाची जात ओळखायची आहे. शब्दाची एकूण जाती किती आहे, 8. विकारी अविकारी, 4 विकारी 4 अविकारी आहेत बघा. ठीक आहे, तर सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, दर्शक सर्वनाम आहे का, आणि विशेषण आहे का बघा. विशेष नाम आणि विशेषण असं. आता मी तुम्हाला पुन्हा सॉर्ट आउट करून देतो. सर्वनाम तर नाहीच आहे बघा. ठीक आहे, कारण सर्वनाम म्हटलं तर मी तू कोण आपण काय स्वतः हा ही हे तो ती ते जो जिजे असे एकूण 9 सर्वनाम आहेत बघा. ठीक आहे, तर त्यामुळे सर्वनाम येणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर बघा दर्शक सर्वनाम आहे का म्हणते, तर नाही. दर्शक सर्वनाम म्हणजे काय ते, तर बघा लक्षात ठेवा, हा ही हे, ठीक आहे, सोबत तो ती ते, बरोबर आहे. ठीक आहे, जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा ही हे, दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते, बरोबर आहे. ठीक आहे, तर हे दर्शक सर्वनाम आहे, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही बघा. मग राहिलं काय, तो विशेष नाम आहे की विशेषण आहे. 2 किंवा 4 पैकी उत्तर आहे, आताच सांगायचं आहे बघा तुम्हाला. ठीक आहे, चला बघा पटापट पटापट उत्तर सांगायचे बघा मित्रांनो. कमेंटमध्ये सर्वांचे उत्तर आले पाहिजे बघा. ठीक आहे, चला पहा. पंधरा ऑगस्टला हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाले. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. ठीक आहे, तर बघा सर्वनाम, विशेषण, सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम तर काढलेच आपण, कारण सर्वनाम नाही बघा ते. तर विशेष नाम आहे की विशेषण आहे, पटापट उत्तरं सांगायचे बघा. ठीक आहे, चला पहा काय उत्तर येणार आहे. ठीक आहे ना, चला पहा. ठीक आहे,
विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. विशेष नाम हा नामाचा एक प्रकार आहे. विशेष नामालाच काय म्हणतात, तर व्यक्तिवाचक नाम म्हणतात बघा. काय म्हणतात त्याला, व्यक्तिवाचक नाम म्हणतात. विशेष नाम नामाची व्याप्ती मर्यादित करतो बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि विशेष नाम, एखादं नाम जसं हिमालय डोळ्यासमोर आल्याच्या नंतर आपलं म्हणजे हिमालय जर म्हटलं तर डायरेक्ट डोळ्यासमोर काय तो हिमालय पर्वत, जगातील सर्वात उंच पर्वत, बरोबर आहे, ज्यामधील सर्वोच्च शिखर आहे माउंट एव्हरेस्ट, बरोबर आहे, ठीक आहे, जे वर्षभर काय असते बर्फाच्छादित असते, ठीक आहे, 8848 मीटर उंचीची लांबी, बरोबर आहे, हे सर्व डोळ्यासमोर येते ॲक्युरेट, त्याला म्हणतात विशेष नाम. काय म्हणायचं, विशेष नाम. आता हिंदुस्तान म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर अमेरिका येते का, इराण येते का, इराक येते का, नाही. काय येते, हिंदुस्तान, भारत, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. येते का नाही डोळ्यासमोर बघा, येते का मित्रांनो, यस. बघा येतं लक्षात, काय आहे विशेष नाम. बरं, वाक्यामध्ये तो विशेष नाम म्हणून वापरलेला आहे का ते चेक करा. 15 ऑगस्टला हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाले. बघा काय म्हटलंय, मिळाले हा शब्द क्रियापद, मिळणारे काय स्वातंत्र्य हा शब्द काय झाला कर्ता. बघा या ठिकाणी कर्ता, ठीक आहे, आणि क्रियापद ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरी गोष्ट बघा मित्रांनो काय झालेलं आहे, तर हिंदुस्तान शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे बघा. काय म्हटलं, हिंदुस्तानाला, आणि स्वतः सुद्धा तो विशेष नाम आहे. आणि एखाद्या शब्दाला जर विभक्तीचा प्रत्यय लागत असेल तर त्याला नाम असं म्हणतात बघा मित्रांनो. आणि मुळात ते विशेष माहिती सुद्धा देत आहे. विशेष माहिती म्हणजे काय, तर विशेष माहिती म्हटल्यापेक्षा डायरेक्ट तो शब्द वाचल्याच्या नंतर ती वस्तू व्यक्ती ठिकाण डोळ्यासमोर येत असेल तर त्याला विशेष नाम असं म्हणतात बघा. हिंदुस्तान म्हटलं तर डोळ्यासमोर हिंदुस्तान येतो बघा मित्रांनो. तर काय येणार उत्तर, तर बघा विशेष नाम, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे, तर येत आहे मित्रांनो लक्षात सर्वांना, धीरे धीरे सर्व लक्षात येत आहे. ओके, चला पहा, ठीक आहे. चला नेक्स्ट, आणि इथं बघा एक शब्द दिसतोय तुम्हाला, सिंह. तर सिंह या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द, समानार्थी नसलेला शब्द अचूक ओळखायचा आहे. ठीक आहे, अचूक ओळखून त्याचा योग्य पर्याय निवडा. बघा प्रश्न कसा लांबवलेला आहे, हे आहे ट्रेंड कंबाईनच्या मुख्य परीक्षेचं बघा. ठीक आहे, तर सिंह या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द अचूक ओळखून म्हणजे योग्य ओळखून त्याचा योग्य तो पर्याय लिहायचा आहे बघा. ठीक आहे, आता सिंहाला काय म्हणतात बघा मित्रांनो, तर सिंहाला बघा या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघा पंचानन, मृगराज, केसरी आणि शाखामृग असे 4 ऑप्शन आहे. तर 3 शब्द यामध्ये समानार्थी दिलेले आहे, एक शब्द विरुद्धार्थी आहे. ठीक आहे, आणि विरुद्धार्थी म्हटल्यापेक्षा तो त्याचा अर्थच नाही बघा मित्रांनो. तर त्यांनी सांगितलेलं आहे समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे बघा. ठीक आहे, तर कोणतं उत्तर येणार आहे बघा, सगळ्याचं आहे पटापट पटापट. ठीक आहे, चला घ्या पटापट फास्टमध्ये. चला ओके, ठीक आहे. तर मित्रांनो इथे दिसून आलेलं आहे आपल्याला की पंचानन, मृगराज आणि केसरी हे सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा. ठीक आहे, परंतु शाखामृग जर म्हटलं तर या ठिकाणी काय आहे ते वानर. शाखामृग म्हटलं तर मित्रांनो वानर, त्यामुळे सिंह या शब्दाचा शाखामृग हा समानार्थी शब्द नाही. म्हणजे उत्तर कोणतं येणार, ऑप्शन नंबर 4. याचे काही आणखी समानार्थी शब्द या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो. बघा सिंहाला काय म्हणतात, वनाचा राजा म्हणून वनराज, केसरी, मृगराज, मृगेंद्र, बरोबर आहे, पंचानन, आणि हा शब्द लक्षात ठेवा बघा शार्दूल, बरोबर आहे. हे सिंहाचे सर्व समानार्थी शब्द आहेत बघा मित्रांनो. ठीक आहे, सोबत आता वानर म्हणजे माकड, बरोबर आहे, म्हणजे त्यालाच म्हणतात कपी. बघा मरकट तरी लक्षात राहील, कपी लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर किश हा शब्द लक्षात ठेवा. आणि शाखामृग या शाखेवरून दुसऱ्या शाखेवर जाणारा शाखामृग. ठीक आहे, आता लक्षात ठेवायचं हे सुद्धा समानार्थी शब्द आपल्याला. ठीक आहे, जसं कपी आहे, ठीक आहे, किश आहे, हे शब्द वेळेवर आठवत नाही बघा. तर सिंहाला शार्दूल म्हणतात बघा, बरोबर आहे, मृगेंद्र, मृगराज म्हणतात बघा. ठीक आहे, तर हे शब्द वेळेवर आठवत नाही मित्रांनो, करून ठेवायचे आहे बघा. समानार्थी शब्द पाठांतर करा, पुन्हा पुन्हा वाचा, त्यावर हा एकमात्र पर्याय आहे बघा. ठीक आहे, काय करायचं आहे, पाठांतर करा, पुन्हा पुन्हा वाचा, तरच समानार्थी शब्द आपल्याला पेपरमध्ये आठवतात, अन्यथा नाही. ठीक आहे, पुन्हा पुन्हा हे वाचायचे असतात बघा. ठीक आहे, ओके मित्रांनो. चला नेक्स्ट, आणि इथं बघा एक प्रश्न दिसतोय आपल्याला. ठीक आहे, म्हणजे प्रश्न आहे, स्टेटमेंट आहे आणि सब ऑप्शन आहेत. संदेश चित्र काळत असे, असं एक वाक्य दिलेलं आहे. आणि या वाक्यामध्ये कोणता काळ आहे, रीतिभूतकाळ आहे बघा. काय आहे, रीतिभूतकाळ. तर या वाक्यातील रीतिभूतकाळातील वाक्याचे कशामध्ये रूपांतर करायचं आहे, अपूर्ण वर्तमान काळामध्ये. अपूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्य रूपांतर करायचं आहे. अपूर्ण वर्तमान म्हणजे काय,
तर चालू वर्तमान क्रिया अपूर्ण असते म्हणजे क्रिया अपूर्ण आहे म्हणजे चालूच आहे क्रिया. तर चालू वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं बघा. जमते का? चला पटापट तुम्हाला 5 ते 10 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे बघा. ठीक आहे, चला ओके, चला घ्या, प्रयत्न करायचा आहे. चला ओके, ठीक आहे, टाइम अप. ठीक आहे, चला पहा काय म्हटलं आहे, संदेश चित्र काढत असे. ठीक आहे, जेव्हा क्रियापद काय असते, असे किंवा असू, जेव्हा क्रियापद असे किंवा असू असं या ठिकाणी आपल्याला दिसते तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो, सरळ सरळ. ठीक आहे, रीती भूतकाळ असं म्हणायचं. ओके, आणि यामध्ये बघा काय म्हटलं, रीती भूतकाळाचं आता चालू वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं आहे. आता वर्तमान काळ म्हटलं तर क्रियापदाला ता, तो, ती, ते हे प्रत्यय असतात, किंवा क्रियापदामध्ये आहे हा शब्द तुम्हाला दिसतो त्याला म्हणायचं वर्तमान काळ. बरोबर आहे. ठीक आहे, असतो, दिसते, आहे, तिन्ही याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे आता चालू क्रिया कोणती आहे. संदेश चित्र काढत असतो, संदेश चित्र काढत असतो. आता हा काळ कोणता झाला बघा, हा झाला रीती वर्तमान काळ. कोणता झाला? रीती वर्तमान काळ झाला. ठीक आहे, त्यानंतर संदेश चित्र काढील असे दिसते, हा तर अंदाज आहे बघा, काढील असे दिसते. बरोबर आहे, म्हणजे संदेश चित्र काढील असे दिसते हा अंदाज व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी वापरलेला आहे. आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, क्रिया चालू आहे असं दाखवायचं आहे. संदेश चित्र काढीत आहे, संदेश काय करून राहिला आहे, चित्र काढून राहिलेला आहे, म्हणजे काढीत आहे. या ठिकाणी बघा काढीत आहे, आहे हा शब्द मुख्य काळ सांगतो की वर्तमान काळ आहे, आणि काढत आहे म्हणजे काढत आहे म्हणजे क्रिया चालू आहे. तर वाक्यामध्ये जेव्हा संयुक्त क्रियापद असते त्यामध्ये शेवटचं सहाय्यकारी क्रियापद हा मुख्य काळ सांगत असतो बघा मित्रांनो, येतं लक्षात. आणि त्याच्या आधीचा जो धातू साधित असतो तो शब्द आपल्याला उपकाळ सांगत असतो बघा. आणि या वाक्यामध्ये क मध्ये आपलं उत्तर दडलेलं आहे बघा. ठीक आहे, मग क फक्त बरोबर पाहिजे बघा या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी दिसते आपल्याला फक्त क बरोबर, अ आणि ब चूक, म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे बघा. ठीक आहे, आता मित्रांनो या ठिकाणी बघा काळासंदर्भात तुम्हाला मी स्पष्ट, आता बघा काळ म्हटलं तर मुख्य काळाचे प्रकार किती आहेत? 3, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. बरोबर आहे. आता बघा मित्रांनो यामध्ये 12 काळ पडतात बघा. उपप्रकार जर पाहिले तर साधा, पूर्ण, अपूर्ण आणि रीती, तर 4 4 4 असे 12 काळ पडतात. आता साधा काळ जर म्हटलं तर साधे काळ किती आहे, साधे काळ किती आहे एकूण, तर एकूण 3 काळ आहे. साधा वर्तमान, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. कसं ओळखायचं मित्रांनो, तर साधा काळ असेल तर वाक्यामध्ये बघा, वाक्यात एकच क्रियापद असते. कोणतं असते? एकच क्रियापद असते बघा मित्रांनो. एकच क्रियापद असेल तर कोणता तरी साधा काळ आहे, एकच क्रियापद असेल तर कोणता तरी साधा काळ आहे बघा. ओके, आणि त्याच्यानंतर बघा आता रीती काळाबद्दल बघा मित्रांनो. रीती, आता रीतीमध्ये जर म्हटलं तर रीती वर्तमान, त्यानंतर रीती भूतकाळ आणि त्यानंतर रीती भविष्यकाळ. बघा येत्या लक्षात आपले एकूण किती काळ? उपप्रकार 12. तर साधा काळ या ठिकाणी बघा वाक्यात एकच क्रियापद असते. 3 प्रकार तुमचे इथंच क्लिअर झाले, सरळ सरळ. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. मग साधा वर्तमान काळ असेल क्रियापद एकच आहे, क्रियापदाला ता, तो, ती, ते प्रत्यय. साधा भूतकाळ असेल क्रियापदाला ला, लो, ली, ले प्रत्यय. ठीक आहे, आणि साधा भविष्यकाळ असेल तर क्रियापदाला इल प्रत्यय असतो बघा. ठीक आहे, तर 3 प्रकार तुमचे संपले. आता हे 3 प्रकार बघूया. रीती वर्तमान काळ असेल तर क्रियापद काय असते बघा मित्रांनो, असते, असतो किंवा असतात. बघा एक वचन असेल तर असते, अनेक वचन असेल तर असतात. भूतकाळ असेल तर असे, एक वचनात असे, अनेक वचनात असत, असू. बघा असे किंवा असू. रीती वर्तमान काळ असते, असतात. रीती भूतकाळ असे, असू. आणि भविष्यकाळ ठीक आहे, जाईल किंवा जातील, जाईल किंवा जातील. एक वचनात जाईल, अनेक वचनात जातील. हे सुद्धा 3 प्रकार तुमचे संपले. असंच लक्षात ठेवा बघा मित्रांनो. काय म्हटलेलं आहे? रीती काळ म्हटलं तर लक्षात काय ठेवायचं? वर्तमान काळामध्ये असते, असतात. रीती भूतकाळ असे, असू. रीती भविष्यकाळ जाईल, जातील. 3 प्रकार हे, 3 प्रकार साध्याचे. 6 प्रकार संपले. राहिले कोणते? पूर्ण आणि अपूर्ण. तर पूर्ण काळ जर म्हटलं तर मित्रांनो बघा लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली दिसेल
त्याला म्हणायचं पूर्ण काळ. आणि वाक्यामध्ये क्रिया चालू आहे म्हणजे क्रिया अपूर्ण आहे असं दिसत असेल तर त्याला म्हणायचं अपूर्ण किंवा चालू काळ बघा. ठीक आहे, मग वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ येत्या लक्षात. तर असे 12 काळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अत्यंत सिंपल ट्रिक आहे मित्रांनो, एवढं थोडं करून ठेवा बघा. कारण चालू म्हणजे अपूर्ण काळ आणि पूर्ण काळ तुम्ही सहज ओळखता, परंतु प्रॉब्लेम होतो साध्या काळामध्ये आणि रीती काळामध्ये. तर त्याची ट्रिक इथं दिलेली आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे बघा. ठीक आहे, ओके मित्रांनो. आणि चला बघा याच्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा, अत्यंत सोपा, ठीक आहे, आणि इझी प्रश्न आहे बघा. काय म्हटलंय प्रश्न क्रमांक 10, किंवा, अथवा, वा, की, अगर हे जे अव्यय आहेत, ठीक आहे, जे दोन वाक्य जोडण्याचं काम करतात, बरोबर आहे. तर हे शब्द उभयान्वी अव्ययातील कोणत्या प्रकारातील आहेत? समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणामबोधक. बघा या ठिकाणी 4 प्रकार दिलेले आहेत बघा मित्रांनो. ठीक आहे, तर आपण पाहतो हे 4ही प्रकार, या 4ही प्रकारापासून कोणतं वाक्य तयार होते? तर संयुक्त वाक्य तयार होते बघा. काय तयार होते? संयुक्त वाक्य तयार होते. कारण हे चारही प्रकार कशाचे मुख्य प्रकार आहेत बघा. ठीक आहे, तर प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे प्रकार आहेत बघा. कशाचे? प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे. कारण प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांपासून, ठीक आहे, कोणते वाक्य तयार होत असते? तर संयुक्त वाक्य तयार होत असते मित्रांनो. ठीक आहे, संयुक्त वाक्य तयार होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तर वाक्यामध्ये 2 वाक्य असतात. तर पहिलं वाक्य काय असते? प्रधान वाक्य, मुख्य वाक्य किंवा मेन क्लॉज. दुसरं वाक्य काय असते? ते सुद्धा प्रधान वाक्य, मुख्य वाक्य किंवा मेन क्लॉज. अशा 2 मुख्य वाक्यांपासून कोणतं वाक्य तयार होते? तर संयुक्त वाक्य तयार होत असते मित्रांनो. एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा. ठीक आहे, हे कोणते आहेत? तर लक्षात ठेवायचं 4ही प्रकार कशाचे आहे? प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाचे आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हटलं? ठीक आहे, तुम्हाला चहा हवा की कॉफी? काय म्हटलंय पहा, तुम्हाला चहा हवा की कॉफी? देह जावो अथवा राहो. बरोबर आहे, 2 पैकी 1 असा उल्लेख जिथं होईल त्याला काय म्हणतात? त्याला विकल्पबोधक उभयान्वी अव्यय असं म्हणतात बघा मित्रांनो. ठीक आहे, 2 पैकी 1 असेल तर काय म्हणायचं? विकल्पबोधक उभयान्वी अव्यय असं म्हणायचं बघा. क्लिअर? म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2. आता न्यूनत्वबोधक म्हणजे काय मित्रांनो? म्हणजे काहीतरी कमी, पण, परंतु, बाकी. बघा कोणते शब्द? तर पण, परंतु, बाकी. बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे काय? तिने स्वयंपाक करून ठेवला पण पाहुणे आलेच नाही बघा. ठीक आहे, येतं लक्षात? तिने स्वयंपाक करून ठेवला पण पाहुणे आलेच नाही. वाक्यामध्ये काहीतरी कमी असेल अशा वेळेस न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय वापरतात बघा. परिणामबोधक कशाला म्हणतात? तर पहिल्या वाक्याच्या कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होईल बघा. पाऊस आला म्हणून शाळेला सुट्टी झाली. येता लक्षात? म्हणजे पाऊस आला याचा परिणाम काय झाला? तर शाळेला सुट्टी झाली. मग त्याला काय म्हणतात? परिणामबोधक उभयान्वी अव्यय. आणि समुच्चय बोधक म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये आणि, व, आणि, क, शिवाय या शब्दांनी वाक्य जोडले जाते त्याला समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय असं म्हणतात बघा मित्रांनो. तर हा आहे तुमचा पहिला प्रकार उभयान्वी अव्ययाचा. कोणता? प्रधानत्व सूचक, ज्यापासून काय तयार होते? तर संयुक्त वाक्य तयार होते बघा मित्रांनो. आणि दुसरा प्रकार या ठिकाणी आहे कोणता? उभयान्वी अव्ययाचा गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय. बरोबर आहे. आणि ज्यापासून काय तयार होते मित्रांनो? तर मिश्र वाक्य तयार होत असते बघा. काय तयार होत असते? तर मिश्र वाक्य या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसते बघा मित्रांनो. बरोबर आहे. मिश्र वाक्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तर एक प्रधान वाक्य, मुख्य वाक्य, मेन क्लॉज, प्लस दुसरं काय असते बघा? गौण वाक्य, सबऑर्डिनेटिंग क्लॉज, म्हणजे कमी महत्त्वाचं वाक्य असते बघा मित्रांनो. येतं लक्षात? तर प्रधान आणि गौण वाक्यापासून कोणतं वाक्य तयार होते? मिश्र वाक्य तयार होते. गौणत्व सूचकमध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात अशा प्रकारचे. येतं लक्षात? जसं गौणत्व सूचकमध्ये स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. येतं लक्षात? दुसरं उद्देशबोधक उभयान्वी अव्यय, कारणबोधक उभयान्वी अव्यय आणि संकेतबोधक उभयान्वी अव्यय. ठीक आहे, या प्रकारांमध्ये जे शब्द वापरले जातात, ठीक आहे, त्या शब्दांपासून 2 वाक्य जोडले जाते, प्रधान आणि गौण वाक्य. त्याला काय म्हणायचं आहे? तर मिश्र वाक्य असं म्हणायचं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणायचं आहे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात मित्रांनो इथपर्यंत? ठीक आहे, हा आता खूप मोठा टॉपिक आहे, घ्यायला बसलो तर खूप वेळ लागेल बघा याला. ठीक आहे, तर मित्रांनो बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्न 10च पाहिलेले आहे बघा. परंतु या 10 प्रश्नामध्ये 10 टॉपिक क्लिअर केलेले आहे मराठी व्याकरणाचे बघा. ठीक आहे, आणि व्याकरणावर किती प्रश्न येतात आता हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो बघा. ठीक आहे, कमीत कमी आपल्याला या ठिकाणी 20 ते 25 प्रश्न या ठिकाणी व्याकरणाचे पाहायला मिळतात. कधी कधी 30 प्रश्न सुद्धा, 50 पैकी कधी कधी 30-25 असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात बघा. ठीक आहे, तर तुम्हाला क्वालिटीचं जर ग्रामर करून ठेवायचं असेल मित्रांनो, ठीक आहे, तर तुम्हाला जुळून राहायचं आहे बघा विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला मित्रांनो.
मित्रांनो, ठीक आहे. विदर्भ आयएस अकॅडमीला तुम्हाला यूट्यूबला अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळत आहे, ठीक आहे. तर याचा अर्थ काय, तुम्हाला बॅचेसमध्ये किती 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 मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन पाहायला मिळेल मित्रांनो बघा. कारण यूट्यूबला आपल्याकडे वेळ थोडा लिमिटेड असतो बघा मित्रांनो, त्यामुळे प्रत्येक प्रश्न अतिशय खूप फास्ट वेगाने घ्यावा लागतो बघा, ठीक आहे. तरी सुद्धा यामध्ये फास्ट वेगाने घेऊन सुद्धा खूप सारे कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर केलेले आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करायचा मित्रांनो. आणि काही नवीन विद्यार्थी जुळले असेल, ठीक आहे, तर त्यांनी काय करायचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि मित्रांना सुद्धा हे लेक्चर शेअर करायचं बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि सर्वांना मुख्य परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो, ठीक आहे. चांगला अभ्यास करायचा आहे, कमी दिवस आपल्याकडे आहे बघा, ठीक आहे. तर मुख्य परीक्षेतील मराठी विषयामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी, ठीक आहे, काही व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करणार आहोत. तर सर्वांनी ते व्यवस्थित बघायचे आहे, ठीक आहे. आणि कमेंटमध्ये आपले जे मत आहेत ते कळवायचे आहेत बघा, ठीक आहे. चला तर थँक्यू सो मच मित्रांनो, थँक्यू.